दोघे मिळून वानर तिघे रावण राजकुमार महापार्श्व आणि महोदर पाचही महाशूर मारिले. प्रभू रामचंद्र भगवान की जय. तर असणार चालू करू काय नाही माईक चालू करून नाही मुद्दाम बंद केले. माईक चालू करा कसं मुद्दाम कोण बंद केलं येत आहे का नाही चुकत चुकू दे ना काय चुकायची ती माईक कोण बंद केलं काय याची ती डबल घेऊ कालच्या अध्यायाच्या ठिकाणी असणारं जे काही 3 राजा रावणाचे पुत्र आलेले होते युद्धासाठी, त्या 3 पुत्रांचा 4 जणांनी मिळून असणारा त्या ठिकाणी वध केलेला आहे. आणि त्या चौघा जणांनी वानरांनी मिळून असणारं जे काही राजा रावणाचे 3ही पुरुषार्थी अशा प्रकारचे पुत्र होते, या तिघांचा सुद्धा वध असणारा रणांगणामध्ये केलेला आहे. आम्ही म्हणो हे वानर पाले खाईर हे वनचर परिये निदडे महाशूर दुर्धरवीर मारिले. आता असणाऱ्या त्या ठिकाणी राक्षसगण म्हणू लागलेले आहेत की आम्हाला वाटत होतं झाडाचा पाला खाणारे अशा प्रकारचे हे वानर आहेत, हे काही आमच्या सोबत युद्ध करू शकणार नाहीत. परंतु तसं त्यांना समजून असणारे आमची मोठी चूक झालेली आहे. त्यामुळे असणारा त्या वानरांना आम्ही ज्या वेळेस असणारा झाडाचा पाला खाणारे आहेत असं समजून त्यांच्या सोबत युद्ध केलं, परंतु या वानरांनी आमचा घात केला असा विचार राक्षसगण करू लागलेले आहेत. सखे बंधू मारिले तिनी पितृनी माले दोरी ते देखोनी नैनी अति कायमनी शोभला. अधिकायाला असणारा राग आलेला आहे की माझे सर्व भाऊ जे होते त्यांचा सुद्धा वध या वानरांनी केलेला आहे. माझ्या सोबत असणारे सर्व बंधूंचा जे काही राक्षस कुळ आहे या कुळातील राक्षसांचा या सर्वांचा असणारा त्या ठिकाणी घात वानरांनी केलेला आहे. म्हणून असणारा अतिकाय नावाचा राजा रावणाचा जो पुत्र आहे त्याला असणारा राग येऊ लागलेला आहे. आपल्या पित्याचं सुद्धा असणारे विटंबना या वानरांनी केलेली आहे, म्हणून तो असणारा क्रोधान्वित झालेला आहे. मारिले देखोनी स्वजन अति गाय कोपायमान रवी प्रमेसी समान देदीप्यमान तेजस्वी. अतिकायाच्या स्वरूपाचं वर्णन नाथबाबा करू लागलेले आहेत. अतिशय दैदिप्यमान सूर्यासारखं लखलखीत अशा प्रकारचं तेज असणारं त्या अतिकायाचं होतं. आणि त्याला असणारं आपले जे काही प्रिय अशा प्रकारचे राक्षसगण आहेत, प्रिय बंधू आहेत, या सर्वांचा वध केल्यामुळं त्या अतिकाय नावाच्या राक्षसाला राग येऊ लागलेला आहे. ब्रावर दे बळवंत एवढिया तेजस्वी कारण ब्रह्मादत्त वरद संपूर्ण प्राकृताचे हाते मरण सर्वदा दान पावसी. आणि असं दैदिप्यमान स्वरूप असणारं त्या अतिकायाचं होतं. आणि त्याला असणारं ब्रह्मदेवानं वरदान दिलेलं होतं की तू असणारा त्या ठिकाणी प्रकृती पुरुष जो असणारा येईल त्याच्याच हातानं तुझं मरण लिहिलेलं आहे. अशा प्रकारचं ब्रह्मदेवाने वरदान असणारं त्या राजा रावणाच्या पुत्राला अतिकायाला दिलेलं होतं असं असणारा नाथ बाबा सांगतात. ब्रह्मावर दे बळवंत देव दानव दैत्य घात सोय करी रणांत निज पुरुषार्थ. आणि ब्रह्मदेवाचं वरदान असल्या कारणानं असणारा तो जो अतिकाय होता तो हा असणारा देवांना सुद्धा भेद नव्हता, दानवांना भेद नव्हता, राक्षसांना भेद नव्हता, मानवांना भेद नव्हता. त्या ब्रह्मदेवाच्या वरदानाच्या बळावर असणारं कुणासोबतही युद्ध करण्याचं सामर्थ्य असणारं त्या अतिकायाकडे होतं. आणि तोच असणारा या ठिकाणी दुःख करून प्रभू रामचंद्रांच्या वानरासोबत युद्ध करण्यासाठी सज्ज होणार आहे. सारद्यासी सोय सांगत जे ते आहे रघुनाथ वानरासी न लावू हात रवी रघुनाथ मारवया. आता असणारा त्यानं अतिकायानं आपला जो सारथी आहे, आपला जो रथ चालवणारा आहे त्याला आदेश
दिलेला आहे की आता आपल्याला या वानरांसोबत युद्ध करत बसायचं नाही. आधी प्रभू रामचंद्र या ठिकाणी रणांगणामध्ये कुठे आहेत ते पहा. आपण या वानरांसोबत खेळत बसण्यात कसल्याही प्रकारचा अर्थ नाही. आता लगेच प्रभू रामचंद्राकडे मला घेऊन चल, मला प्रभू रामचंद्रांना आधी मारायचंय असं असणार त्या ठिकाणी आपल्या सारथ्याला ती काय बोलू लागलेला आहे. पाठीसी असता श्री रघुनाथ रणी वानर नाटोपत तेतेवरी प्रेरिला रथ त्या शिरनाथ मारव्या. जोपर्यंत असणारा या वानरांचा पाठीराखा प्रभू रामचंद्र जिवंत आहे तोपर्यंत असणाऱ्या या वानरांना मारणं शक्य नाही. सर्वात प्रथम तर यांची जी शक्ती आहे, मूळ शक्ती प्रभू रामचंद्र आहे. एकदा का प्रभू रामचंद्राचा घात केला की हे वानर असणारे मनाने मरून जातात. त्याच्यामुळे सर्वात प्रथम असणारा प्रभू रामचंद्राकडे चल असं हत्तीकायाला सांगितल्याबरोबर त्याच्या सारथ्यानं प्रभू रामचंद्राच्या दिशेने रथ असणारा येऊ लागलेला आहे. वानराचे बळ कारण मुख्य श्रीराम लक्ष्मण ते मानिल्या दोघे जण वानरगण निमाले. वानरांचं सर्व बळाचं स्रोत जे आहे ते असणारं प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण जे आहे. हे दोघं जर असणारे या ठिकाणी या दोघांचा वध केला तर हे वानर असणारे शक्तीहीन अशा प्रकारचे होऊन जातील. यांना मारण्यासाठी आपल्याला एक क्षण सुद्धा लागणार नाही. म्हणून आधी प्रभू रामचंद्रांना आणि लक्ष्मणजीला मारण्याचा विचार असणारा तो आधी काय जो काही राजा रावणाचा पुत्र आहे तो करू लागलेला आहे. अखिया मारून जाईले नगर देवांतक नरांतक त्रिशिर महापार्श्व मोदर सुहद समग्र निर्दारिले. पुन्हा कुणाचा वध या वानरांनी केलेला आहे. सर्वात प्रथम हनुमानजीने असणारा अखया कुमाराला मारलं. अखयाला मारून अख्ख्या लंकेची राख रांगोळी असणारे या ठिकाणी त्या हनुमंताने केली. त्यानंतर असणारा देवांतकाचा वध केला, नरांतकाचा वध केला, माझ्या भावाचा त्रिशिराचा वध केला. अशा प्रकारे या वानरांनी सर्व माझ्या कुळावरील जे काही माझे प्रियजन होते या सर्वांचा वध केलेला आहे. म्हणून यांचं जे शक्तीचं स्रोत आहे प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण या दोघांना सर्वात प्रथम मारायचं अशा प्रकारचा विचार असणारा तो अतिकाय करू लागलेला आहे. ते होया उत्तीर्ण सुखी करवया रावण रणी मारिन राम लक्ष्मण तरी मी जाण अतिकाय. जे काही असणारा माझ्या भावांना त्या प्रभू रामचंद्राच्या वानराने मारलेला आहे त्याच्यातून जर मला उतराई व्हायचा असेल, त्याचा जर मला बदला घ्यायचा असेल, राजा रावणाला जर मला समाधानी करायचं असेल तर सर्वात प्रथम मला प्रभू रामचंद्राचा आणि लक्ष्मणाचा वध करायला हवा. आणि ते कार्य जर मी करेल तरच मी अतिकाय नाव असणारं सांगेल. अशा प्रकारचं असणारं रणांगणामध्ये अतिकाय बोलू लागलेला आहे. रणी मारिला श्रीरामचंद्र मारणे न लागती वानर तेही विषयेचा विचार एक साचार सांगेन. रणांगणामध्ये जर प्रभू रामचंद्राचा आणि लक्ष्मणाचा वध केला तर असणाऱ्या या वानरांना मारण्याची सुद्धा गरज नाही. ती का गरज नाही, कशामुळे ते वानर मनानच मरतील याचा सुद्धा संदर्भ असणारा नाथबाबा आपल्याला देऊ लागलेले आहेत. श्रीराम वृक्ष लक्ष्मण सीता सुंदर श्रीराम वृक्ष लक्ष्मण दंड हनुमान एक श्रीराम वृक्ष लक्ष्मण दंड हनुमान एक मध्यविंड सुग्रीवादी शतशंगा प्रचंड विस्तार उदंड कपिसेना. तर असणाऱ्या त्या जे काही प्रभू रामचंद्राची सेना कशा प्रकारची आहे, कशा प्रकारे प्रभू रामचंद्राचा आणि लक्ष्मणाचा घात केल्याबरोबर सर्व वानरांचा घात होऊ शकतो, तर असणारं जे काही मेन मूळ किंवा खोड आहे ते म्हणजे असणारे प्रभू रामचंद्र आहे. आणि खोडाच्या जे काही मोठ्या मोठ्या फांद्या आहेत ते म्हणजे लक्ष्मणजी आहे. आणि त्या फांद्याला जे काही बारीक बारीक थोड्या मोठ्या अशा प्रकारच्या फांद्या असतात ते म्हणजे सुग्रीवजी हनुमानजी अशा प्रकारचे आहेत. आणि त्याच्यावर जे पानं आहेत ते म्हणजे असणारे हे वानर आहेत. म्हणून जर असणारा खोडावर घाव केला की शेंड्याच्या पानाला असणारा तोडायची गरज पडत नाही. अशा प्रकारे असणारा विचारांती काय करत आहे. सीता सुंदर सुमन फळ रावण बोलला तत्काळ
नीत सांगताई सकळ तो अळूमाळ उमदेना. आणि त्याच ज्या प्रभू रामचंद्र रूपी खोडाचं झाड आहे त्या झाडाला लागलेलं असणारं सुंदर अशा प्रकारचं गोड अशा प्रकारचं फळ म्हणजे सीतामाता आहे. आणि त्या फळाकडे पाहूनच असणारं त्या ठिकाणी राजा रावण बोललेला आहे आणि त्यानंच ही दशा आणलेली आहे. अशा प्रकारचं तो अति काय बोलत आहे. रणी मारिला रघुवीर निमाले हनुमान सौमित्र निमाले सुग्रीवादी वानर सीता सुंदर सोय. रणांगणामध्ये जर प्रभू रामचंद्राचा वध केला, रणांगणामध्ये जर लक्ष्मणाचा वध केला, तर या दोघांचा वध केल्याबरोबर खोडावरच जर घाव घातला तर वरच्या सर्व फांद्यासहित असणारं अख्खं झाड असणारं त्या ठिकाणी वाळून जातं. तशाच प्रकारे एकदा का प्रभू रामचंद्राला आणि लक्ष्मणाला मारलं की ते मेल्याच्या नंतर हनुमानजी, जामवंत, नळ, नीळ, सुग्रीव त्याची सर्व वानरसेना मनानं मरून जाणार आहे. आणि एकदा का ते मेले की आपोआप सीता असणारे राजा रावणाला वश होईल आणि सर्व काही संकट नाहीच होईल असा विचार अखया कुमार करू लागलेला आहे. केसी करवया ख्याती अति काय मीरनाती घाय मारिन रघुपती बाणावती वर्षोनी. अशा प्रकारची ख्याती असणारी करण्याचं सामर्थ्य माझ्याकडे आहे. आणि मी काय एकदा रणांगणामध्ये उतरलो की माझ्या बाणाच्या सहाय्यानं असणारं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचा आणि लक्ष्मणाचा वध केल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचा विचार अति काय करू लागलेला आहे. रणी मारव्या रघुनाथ मी अति काय आलो येते विस्फारोनी चाप हसते रणी गरजते साठोप. रणांगणामध्ये मी असणारा अति काय आलेलो आहे आणि प्रभू रामचंद्राचा आणि लक्ष्मणाचा वध करण्यासाठी मी आलेलो आहे. म्हणून असणारा धनुष्याला बाण असणारा अति कायानं लावलेला आहे. मुकुट कुंडले वीर कंकणे अति काय शोभला तेने बाहू अंगदे अंगत्राणे जेविका किरणे श्री सूर्य. जशा प्रकारे त्याच्या स्वरूपाचं वर्णन असणारा नाथबाबा करू लागलेले आहेत की त्यानं असणारा जो मुकुट घातलेला होता, त्यानं असणाऱ्या ज्या गळ्यामध्ये अलंकार घातलेले होते, त्यानं ज्या काही माळा घातलेल्या होत्या त्या सूर्यासारख्या चमकू लागलेल्या होत्या. अशा प्रकारचं वर्णन नाथबाबा त्या अतिकायाचं स्वरूपाचं करू लागलेले आहेत. धनुष्याही करिता टनत्कार धुंधुमले गिरी कंदर भूकंपे उलत्ती सागर भेने वानर पळाले. ज्या वेळेस त्या अतिकायानं धनुष्याला बाण लावलेला आहे, बाण लावल्याबरोबर त्याच्या असणारा धनुष्याचा एवढा आवाज झाला की समुद्रातील पाणी सुद्धा असणारं खवळलेलं आहे. मोठ्या मोठ्या लाटा असणाऱ्या समुद्रामध्ये निर्माण झालेल्या आहेत. मोठमोठे पर्वत असणारे त्या ठिकाणी तुटून पडू लागलेले आहेत. अशा प्रकारची असणारी स्थिती त्या ठिकाणी त्या बाणाला धनुष्याला बाण लावल्यामुळे झालेली आहे. अति काय रे कोणी दुर्धर भय त्रासिले वानर पळोनी आले ते समग्र श्री रघुवीर ठाकोनी. ज्यावेळेस अतिकायाला सर्व वानर सेनेनं समोर पाहिलेला आहे, त्याच्या धनुष्याला बाण लावण्याचा आवाज ज्यावेळेस वानरांच्या कानावर पडलेला आहे त्यावेळेस खरंच काहीतरी असणारं सामर्थ्य याच्याकडे असावं अशा प्रकारचा विचार करून सर्व वानर सेना प्रभू रामचंद्राच्या पाठीमागे येऊन उभा राहिलेली आहे. जो शरणागत टाकोनी आले त्या रघुनाथा अभय देताची समजता गपी स्वस्ता पावले. जो शरणागताचं रक्षण करणं हा असणारा त्याचा धर्म आहे. अशा प्रकारच्या प्रभू रामचंद्रांना सर्व वानरसेना शरण गेलेली आहे. आणि शरण गेल्याबरोबर असणाऱ्या त्या ठिकाणी रामचंद्रांनी सर्वांना समजावून सांगितल्याबरोबर सर्व वानर स्तब्ध आणि शांत झालेले आहेत. अति काय तो अति दुर्धर रती बैसला दिसे अत्युग्र त्याते कोणी रघुवीर विस्मय थोर पावला. अति काय असणार त्याचं नावच असणार, त्याचं जे काही शरीर होतं ते असणार अतिशय उग्र अशा प्रकारचं होतं. त्याचं वर्णन होऊ शकत नाही अशा प्रकारचं उग्र त्याचं शरीर असल्या कारणानं त्याचं नाव अति काय पडलेलं होतं. आणि तो ज्या वेळेस असणारा त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांच्या समोर गेला
त्यावेळेस त्याचं रूप पाहून असणारा त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र सुद्धा असणारे चिंता करू लागलेले आहेत. सोय श्रीरामे आपण पाचारोनी विभीषण म्हणे पैल हा वीर येतो कोण रण प्रवीण निशंक. ज्या वेळेस त्या अतिकायाचं स्वरूप असणारं प्रभू रामचंद्रांनी पाहिलेलं आहे, अतिशय असणारं उग्र अशा प्रकारचं स्वरूप दिसल्या कारणानं विभीषणाला जवळ बोलून घेतलेलं आहे. आणि विभीषण महाराजांना प्रभू रामचंद्र विचारू लागलेले आहेत की हा जो वीर आमच्या सोबत युद्ध करण्यासाठी येत आहे, हा अतिशय उग्र अशा प्रकारचा दिसू लागलेला आहे, निधडा अशा प्रकारचा दिसू लागलेला आहे, हा नेमका कोण? अशा प्रकारचा प्रश्न प्रभू रामचंद्र विभीषणाला विचारू लागले. हा का ओनी विभीषण सोय पुसे रघुनंदन पर्वता पाय अति दारुण येतो कोण ते सांग. प्रभू रामचंद्रांनी विभीषणाला हाक मारलेली आहे आणि हाक मारून जवळ बोलावून घेतलेला आहे. आणि जवळ बोलावून असणार त्या ठिकाणी हा कोण आहे? अतिशय असणार अकराळ विक्राळ स्वरूप याचं दिसत आहे, याचं वर्णन मला सांगा. अशा प्रकारचं विभीषण महाराजांना प्रभू रामचंद्र बोलू लागले. धनुधारी पिंगाक्ष रती बैसला अति दक्ष येतो आमचे धरुणी लक्ष रणाध्यक्ष प्रतापी. अतिशय धनुर्विद्येमध्ये पारंगत अशा प्रकारचा तो दिसू लागलेला आहे. कसल्याही प्रकारची शंका त्याच्या मनामध्ये नाही. निधडा अशा प्रकारचं त्याचं स्वरूप दिसू लागलेलं आहे. तो नेमका कोण आहे? अशा प्रकारचा प्रश्न प्रभू रामचंद्र करू लागलेले आहेत. रती झुंपिले अश्रू पताका रती जुंपले अश्रू सहस्त्र 220 तुनीर असी चाप गदा मुद्र. त्याच्या रथाला असणाऱ्या त्या ठिकाणी 2000 अशा प्रकारचे घोडे लावलेले आहेत. 2000 घोडे त्याचा रथ ओढू लागलेले आहेत. त्याच्या रथामध्ये असणारं धनुष्यबाण आहे, जे काही तोमर पट्टीस अशा प्रकारचे जे काही शस्त्रास्त्र आहेत, सर्व सन्नद्धबद्ध अशा प्रकारचा त्याचा रथ आहे. आणि तो रथ घेऊन प्रभू रामचंद्राच्या दिशेने युद्धासाठी येऊ लागलेला आहे. हा नेमका कोण आहे? याची पडताळणी करण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी विभीषणाला बोलून घेतलेला आहे. छत्रपताका युग्मचारी ध्वजी मुक्त माळा झालरी राहूंचे शिर ध्वजावरी रण महामारी विदाई. आणि त्याचा जो रथ आहे, त्या रथावर त्याच्या असणारं जे डोक्यावर छत्र आहे ते सुद्धा अतिशय शोभायमान अशा प्रकारचं आहे. वेगवेगळ्या कलरचे झेंडे असणारे त्याच्या रथाला लावलेले आहेत आणि अतिशय शोभायमान दैदिप्यमान अशा प्रकारचा त्याचा रथ आहे. असं असणारं त्या ठिकाणी वर्णन प्रभू रामचंद्र विभीषणाला विचारू लागलेले आहेत. बाहू अंगदे मुकुट शिरी कुंडलाचे तेज भारी लखलखी मुखावरी जेवी भास्करी निज किरण. अतिशय दैदिप्यमान अशा प्रकारचं त्याचं स्वरूप दिसू लागलेलं आहे. डोक्यावर असणारा रत्नजडित अशा प्रकारचा मुकुट आहे. त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा असणारा जशा प्रकारे सूर्याचं तेज असावं तेवढं तेज असणारा त्याच्या चेहऱ्यावर दिसू लागलेला आहे. असा हा असणारा पुरुषार्थी नेमका कोण आहे? असा प्रश्न प्रभू रामचंद्र करतात. हेम सत्रद चापमान रती बैसला निशंक पूर्ण मज समुख यावया जान अंगवन केवियासी. सोन्यानं मढलेलं अशा प्रकारचं त्याचं धनुष्य आहे आणि अतिशय निधड्यापणानं असणारा तो त्याच्या रथावर बसलेला आहे. कसल्याही प्रकारची भीती त्याच्या मनामध्ये नाही, कसल्याही प्रकारची शंका त्याच्या मनामध्ये नाही. आणि माझ्या सोबत युद्ध करण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे आलं कुठून? अशा प्रकारचा प्रश्न विभीषण महाराजांना प्रभू रामचंद्र विचारू लागलेले आहेत. तेच विषयेची निरूपण सोय सांगतो विभीषण अतिकायाची अंगवन बळ संपूर्ण वर्धोक्ती. आता तोच असणारा नेमका कोण आहे? कशा प्रकारे आलेला आहे? त्याला काय काय वरदान आहे? याची समूळ कथा असणारा विभीषण महाराज सांगू लागलेले आहेत. सावध चित्तानं ऐका. रावण झाला लंकापती महामालिन निग ब्रह्म संभूती याची झाली
पे उत्पत्ती नामे निश्चिंती गती काय ज्या वेळेस राजा रावणाला असणारी लंका असणारी भेटलेली होती त्यावेळेस असणारा त्याची जी पत्नी आहे महामालिनी तिला असणारा तिच्या महामालिनी पासून असणारा याची उत्पत्ती झालेली आहे आणि त्याच वेळेस असणारा हा जन्म पावलेला होता. अशा प्रकारचं वर्णन विभीषण महाराज सांगू लागलेले आहेत. अति काय वीर विख्यात रावणा समान बळवंत परिहा साधू सेवी अति विनीत आणि श्रवणवंत सच्च स्त्री. आता असणारा अतिकाय जो काही राजा रावणाचा पुत्र आहे त्याच्यामध्ये राजा रावणामध्ये जेवढं बळ आहे तेवढंच बळ असणारं त्या अतिकायाला सुद्धा प्रदान झालेलं होतं. तेवढंच बळ असणारं त्याला प्राप्त होतं आणि तो असणारा सर्वात जास्त साधूंची सेवा करण्यामध्ये त्याला आनंद होता. साधू संतांची सेवा असणारे तो मनाभावातून करत होता आणि साधूंचे जे असणारे भक्ती आहे ती सर्व ऐकण्याचं सामर्थ्य असणारं त्या अतिकायाकडे होतं. असं त्याचं गुणवर्णन असणारं त्या ठिकाणी विभीषण महाराज करू लागलेले आहेत. जाणे रथपती चक्र ब्रह्मण गजवाजी आरोहण खड्ग पदाती करवयादन अंगवन अतिकाय. सर्व गुण संपन्न अशा प्रकारचा तो अतिकाय आहे. रणांगणामध्ये असणारा त्या ठिकाणी रथावर बसून सुद्धा असणारा त्याला युद्ध करता येतं. त्याला असणारे चक्र चांगल्या प्रकारे चालवता येतं. शूळ त्रिशूळ अशा प्रकारचे सर्व शस्त्रास्त्रामध्ये तो असणारा पारंगत अशा प्रकारचा आहे असं त्याचं वर्णन करू लागलेले आहेत. शूळ त्रिशूळ मुर्धर फरश पट्टिश तोमर अचूक संदानी धनुर्धर प्रवीण शस्त्री अतिकाया. अतिकाय हा असणारा सर्व शस्त्रास्त्र चालवण्यामध्ये पारंगत अशा प्रकारचा होता. कोयत असो कुऱ्हाड असो भाला असो धनुष्य बाण असो सर्व असणारा ते अचूक अशा प्रकारचे शस्त्रास्त्र त्याला चालवता येत होते आणि सर्व गोष्टीमध्ये संपन्न अशा प्रकारचा तो अतिकाय होता. अशा प्रकारचं वर्णन विभीषण महाराज करत आहेत. वेदांचे परिमार्जन लोभदामांचे सांत्वन दान देऊनी उदार पूर्ण विनीतपण सर्वांची. आता असणार सर्व काही वेदाचं ज्ञान असणार त्याच्याकडे आहे. त्यामुळं असणार दान धर्म करण्यामध्ये सुद्धा असणारा तो पारंगत अशा प्रकारचा आहे. कोणत्याही गोष्टीचा लोभ न बाळगणारा अशा प्रकारचा तो अतिकाय आहे असं वर्णन विभीषण महाराज करू लागलेले आहेत. निर्दळोनी अनित दृष्टी पुढे आळंगे नीती विचार विषयी हा ब्रह्मसंपत्ती सांगे सुखोकिंत संवाद. संपत आल्यावर आता बसली लई मोठं वाचलं लई स्पष्ट वाचलं काहीच नाही. नाही हे येतच नाही. हे पण इतकं सोपं आहे. रामायणाची या बसायची रिडिंग केल्या पण काही बी येते काही बी आणि पुन्हा बाजूला बसू वाटत नाही. वाटतं कोणीतरी बसवावं आपल्याला 5 मिनिट. प्रभु रामचंद्र भगवान की जय. निर्दाळून आणि ती दृष्टी पुढे ओळून गेली ती विचाराविषयी हा विनितापण. निर्दाळून आणि ती दृष्टी पुढे ओळून गेली ती विचाराविषयी हा वनस्पती सांगे सुखोक्ते संवाद. हा असणारा त्या ठिकाणी आणि तिला दूर करून असणाऱ्या त्या ठिकाणी सर्व काही जे काही सद्गुण आहे त्याला असणारा आपलंच करणारा अशा प्रकारचा आहे. आणि जो काही बृहस्पती आहे
तो असणारा बृहस्पतीला सुद्धा आपलंच करणारा अशा प्रकारचा तो आहे, असं वर्णन असणारा त्या ठिकाणी करू लागलेले आहे. ऐसा सर्वार्थी निपुण संग्रामे जिंकले सुरगण मशक प्राय करुणी जाना इंद्र संपूर्ण गांधीला. अशा प्रकारे सर्व गुणसंपन्न अशा प्रकारचा तो अतिकाय आहे आणि त्याच्याकडे सर्व गुण असल्या कारणानं सर्व देवांवर सुद्धा त्याने विजय प्राप्त केलेला आहे. आणि जशा इंद्रदेवाला सुद्धा एखाद्या चिंतासारखी अवस्था इंद्रदेवाची त्याने केलेली होती, असं वर्णन विभीषण महाराज करतात. संग्रामे अति प्रकरे प्रताप तेजे जैसा रुद्र सर्वार्थी अति दुर्धर रावण कुमार अति काया. राजा रावणाचा असणारा पुत्र तो आहे आणि तो असणारा रणांगणामध्ये अतिशय प्रवीण अशा प्रकारचा आहे, असं वर्णन विभीषण महाराज करतात. पूर्वी अति काय निरन्न करोने ब्रह्मयाचे आराधन ब्रह्मा करोने सुप्रसन्न ब्रह्मवरदान पावला. पूर्वी असणाऱ्या अतिकायानं एकदा काय केलं की अन्नाचाच त्याग करून टाकला आणि अन्नाचा त्याग करून ब्रह्मदेवाला असणारा त्या ठिकाणी प्रसन्न करून घेतलं आणि त्यांच्याकडून असणारा त्या ठिकाणी वरदान मागून घेतलेलं आहे. पराभवने शत्रू समुदावो नित्य संग्रामे निज विजय ऐसा शस्त्रास्त्र समुदावो ब्रह्मदेवो सोय अर्पे. आता ब्रह्मदेवाला असणारा त्या ठिकाणी अन्नाचा त्याग करून प्रसन्न करून घेतल्यावर त्यांच्याकडून वरदान मागून घेतलेलं आहे की कधीच असणारा कुठंच अयशस्वी होणार नाही अशा प्रकारचं शस्त्रास्त्र असणारं त्या ठिकाणी ब्रह्मदेवाने त्याला असणारं अर्पण केलेलं आहे. सुराशी करी तारणे सर्वता येऊ दे नये मरण अवघत्वाचे वरदान दिले आपण ब्रह्मदेवे. कोणत्याही देवासोबत दैत्यासोबत दानवासोबत मानवासोबत जरी त्याने युद्ध केलं तरी त्याला कधीच मरण येणार नाही अशा प्रकारचं वरदान ब्रह्मदेवाने त्याला दिलं. अबे ते कवच व्यतिरतो ब्रह्मादेत हर्षयुक्त तिने देवदानव समस्त रनिगांजिते अतिकाय. अभेद्य अशा प्रकारचा रथ की ज्या रथाला कुणीच अस्तर छेदू शकत नाही अशा प्रकारचा रथ त्याला दिलेला आहे. अभेद्य अशा प्रकारचा रथ देऊन असणारा त्याला अशा प्रकारचं वरदान दिल्यामुळे असणारा सर्व देवांवर सर्वांवर विजय असणारा त्या अतिकायाने मिळवलेला आहे. पुरत बळे बळवून मत अतिकाय येतो गरजत शीघ्र याच्या वदार्थ यत्न निश्चिते करावा. आणि वरदानाच्या बळाच्या जीवावर उन्मत्त झालेला अशा प्रकारचा अतिकाय आहे आणि तो तुमच्या सोबत युद्ध करायला येत आहे, त्याचं निवारण प्रभू रामचंद्रा करा असं विभीषण महाराज बोलतात. अभेद्य कवच अनिवार्य मान येणे बळे अतिकाय जाण येते तू येतो तुझशी करावया रण अंगवना वरदाचे. आता त्याला ब्रह्मदेवाने वरदान दिलेलं आहे. अभेद्य अशा प्रकारचा त्याचा रथ आहे, त्याच्याकडे अभेद्य अशा प्रकारचं कवच आहे की ज्याला कुणीच भेदू शकत नाही. त्याच्या बळाच्या जीवावर त्या वरदानाच्या जीवावर तुमच्यासोबत युद्ध करायला येत आहे, त्याचं निवारण करा. याचे न सुटता बाण प्रयत्न देखावा आपण आयशे बोलता विभीषण रघुनंदन हसिन्नला. आता विभीषण महाराज सांगू लागलेले आहेत की त्याने युद्धामध्ये धनुष्याला बाण लावण्याच्या आधीच त्याचा घात करून टाका अशा प्रकारचं ज्यावेळेस विभीषणाचं बोलणं ऐकलं त्यावेळेस प्रभू रामचंद्रांना हसू आलेला आहे. ब्रह्मव्रत ते बापुडे अति काय मशेक घुंगुरडे याचे भय वाडे कोडे काय मुल पुढे सांगसे. ब्रह्मदेवाचं जे वरदान आहे ते काही लय मोठं नाहीये आणि त्याच्या वरदानाच्या जीवावर असणारा हा जो काय अतिकाय आहे तो एखाद्या चिंतासारखा माझ्या समोर येऊ लागलेला आहे आणि त्याची भीती माझ्या समोर काय सांगू लागला विभीषणा असं प्रभू रामचंद्र बोलतात. माझा सुटली या बाण कळी काळाचा घेईन प्राण अति काय ते बापुडे कोण मरेला पण निमेषार दे. हे विभीषणा माझा जर बाण सुटला तर तो असणारा कळीकाळाला सुद्धा मरण आणण्याचं सामर्थ्य माझ्या धनुष्य बाणामध्ये आहे. मग असणार आहे अतिकाय एखाद्या चिंतासारखा माझ्या समोर आहे, एका क्षणात त्याचा वध करेल असं प्रभू रामचंद्र बोलतात. अतिकाय पेरो निरते आला वानर सैन्यात धनुष्य टनत्कारोनी तेत आशे गरजत रणरंगे. अतिकाय असणारा प्रभू रामचंद्राच्या रणांगणाच्या समोर आलेला आहे, धनुष्याला बाण लावलेला आहे आणि
मोठ्यानं गरजून काय बोलू लागलेला आहे? रणरंगी वारंवार सिंहनाद करिता थोर तिने क्षोभोनी वानर वीर युद्ध सत्वर मिसळले. ज्या वेळेस प्रभू रामचंद्रांच्या समोर येऊन मोठमोठ्यानं गर्जना करू लागलेला आहे, सिंहासारखा आवाज काढू लागलेला आहे, डरकळ्या फोडू लागलेला आहे, त्यावेळेस सर्व वानरांना राग आलेला आहे आणि युद्धामध्ये वानरगण मिसळलेले आहे. अति काय अति भयंकर देपो निश्रेष्ठ श्रेष्ठ वानरो युद्धा मिसळले दुर्धर शिळा शिखर द्रुम पाणी. अतिशयाचं स्वरूप असणारं अतिशय उग्र अशा प्रकारचं असल्या कारणानं जे काही शूरवीर अशा प्रकारचे वानर होते, मोठमोठे पर्वत पाषाण हातामध्ये घेऊन रणांगणामध्ये युद्धासाठी मिसळलेले आहे. कपी हानिता द्रुम पाषाण अति काय त्याशी नवीन दिबान हिन दिन वानरे जाण मारिल्या कवन पुरुषार्थ. ज्या वेळेस सर्व वानर मिळून मोठमोठे पर्वत मोठमोठे झाडं त्या अतिकायावर मारू लागलेले आहेत, अतिकायानं त्याचं निवारण करणं सुद्धा असणार टाळलेलं आहे. काय या असणार हीन अशा प्रकारचे वानर आहे, यांच्यासोबत युद्ध करण्यात काहीही पुरुषार्थ नाही असा विचार अतिकाय करू लागलेला आहे. वानर वनचर ते किती पाले खाईर याचे जाते ज्याशी मारिल्या कवन कीर्ती रण रघुपते मारिना. या वानर असणारे झाडाचा पाला खाणारे अशा प्रकारचे हे वानर आहेत, त्यांच्यासोबत युद्ध करून काय सामर्थ्य होणार आहे? खरं युद्ध असताना मी प्रभू रामचंद्रासोबतच करेन अशा प्रकारचा विचार अति काय करत आहे. वानराशी करणार याची मज उने पण मुख्य धोर मी जा मारिना रघुनंदना संग्रामी. वानरांसोबत जर मी युद्ध केलं तर असताना माझ्यासाठी ते लज्जायवान अशा प्रकारचं होईल, लाज वाटण्यासारखं होईल. त्यामुळं मी असताना माझ्या बरोबरीच्या सारख्या सोबत युद्धच करणार, प्रभू रामचंद्रासोबतच मी युद्ध करणार असा विचार अति काय करू लागलेला आहे. वानराचे द्रुम पाषाणा अति काय मानवनी त्रन श्रीरामाशी करावयारणा आलापना साटोपे. सर्व जे काही वानर सेना त्याच्यासोबत युद्ध करू लागलेली होती, गवताच्या काड्यासारखं असणाऱ्या त्या वानरांच्या पाषाणाला पर्वताला समजू लागलेला आहे आणि प्रभू रामचंद्रासोबत युद्ध करण्यासाठी त्यांच्या समोर आलेला आहे. वानर बापुडे ते किती त्यावरे धनुष्य नदरी हाते रणे मारावया रघुपते संग्राम शक्ती मजा आहे. आता या वानरांना मारण्यासाठी धनुष्याला बाण सुद्धा असणारा अतिकायांना लावलेला नाही. यांना मारण्याची काहीच गरज नाही. यांच्यासोबत युद्ध करून लाजीरवाणा होईल. मी माझ्यासोबत मला असणारा प्रभू रामचंद्रासोबत युद्ध करण्याचं सामर्थ्य माझ्याकडे आहे असा विचार असणारा अतिकाय करू लागलेला आहे. निवारो द्रुम पाषाणा उपेक्षो निवा नरगण श्रीरामाशी करावयारणा आला गर्जने अतिकाय. या सर्वांचं निवारण न करता सर्वांची उपेक्षणा असणार त्याने केलेली आहे आणि प्रभू रामचंद्रासोबत युद्ध करण्यासाठी त्यांच्या समोर आलेला आहे. घेऊन या धनुष्यबाण युद्धालो मी आपण ज्याशी आशेला अंगवन तिने मज शिरण करावे. प्रभू रामचंद्रासोबत येऊन मोठ्यानं गरजून म्हणू लागलेला आहे, मी धनुष्यबाण येऊन युद्धासाठी आलेलो आहे. खरंच जर कुणामध्ये ताकद असेल, खरंच जर माझ्यासोबत युद्ध करण्याचं सामर्थ्य कुणामध्ये असेल तर या माझ्या समोर अशा प्रकारची गर्जना करू लागलेला आहे. तुम्ही माझी कोण प्रती जरी असेल संग्राम शक्ती तरी तिने येऊनी मज प्रते रणत्पत्ते भिडावे. खरंच जर तुमच्यापैकी कुणामध्ये जर सामर्थ्य माझ्यासोबत युद्ध करण्याचं असेल तर या माझ्या समोर अशा प्रकारचं बोलत आहे. ज्याशी आशेल अंगवन तिने मजशी करावे रण ऐकून या तिकायाचे वचन आले स्फुरण लक्ष्मणा. ज्याच्यामध्ये बळ असेल तो माझ्यासोबत येऊन युद्ध करा अशा प्रकारचं बोलणं ऐकल्याबरोबर लक्ष्मणजीला राग आलेला आहे आणि ते असणाऱ्या युद्धासाठी सज्ज होऊ लागलेले आहे. वंदोने रामाचे चरणे सजोन या धनुष्यबाण करुणी स्वानंदे उड्डाण आला गर्जना स्वमित्र. लक्ष्मणजीला लगेच प्रभू रामचंद्राचं दर्शन घेतलेलं आहे, मोठ्याने गर्जना केलेली आहे आणि एक उडी मारून असणाऱ्या रणांगणामध्ये आलेले आहेत.
सबळ बळे आती गाडा द्रढ सज्जो निया मेढा आला ती काया पुढा रणी निधडा स्वमित्र रणांगणामध्ये निधडे अशा प्रकारचे जे लक्ष्मणजी होते त्यांनी धनुष्याला बाण लावलेला आहे आणि अतिकायासोबत युद्ध करण्यासाठी आलेले आहेत. करिता धनुष्य टनत्कारे भूकंप पर्वत सागर नांदे उठत अंबर गिरिकंदर दुमदुमिले. ज्या वेळेस लक्ष्मणजीने धनुष्याला बाण लावलेला आहे त्याचा एवढा आवाज झालेला आहे की जशा प्रकारे पृथ्वीवर काहीतरी मोठा भूकंप आलेला आहे अशा प्रकारचा आवाज झालेला आहे. टाळी बैसली दिग्गजाशे नाद कोंदला दस दिशे भय सुटले राक्षसासे कासा विशे ज्या घोषे. ज्या वेळेस असणारा लक्ष्मणजीच्या धनुष्याच्या बाणाचा आवाज किंवा टनत्कार असणारा सर्वांनी ऐकलेला आहे. सर्वांची कंटाळी बसलेली आहे. ऐकता ज्या घोष दारुणे अतिकायाचा जाऊ पाहे प्राण उतटले अंतःकरणा निद्रा पूर्ण स्वमित्रा. लक्ष्मणजीचा असणारा जे काही गर्जना आहे ती ऐकल्याबरोबर अतिकायाचा त्या गर्जनेनेच जीव जातो की काय अशी अवस्था त्याची झालेली आहे. सन्मुख निद्रा लक्ष्मणा देखता अतिकाय कोपपूर्ण धनुष्य सज्जोनिया बाणा रागे गर्जना बोलता. निधडे अशा प्रकारचे लक्ष्मणजी रणांगणामध्ये समोर पाहिल्याबरोबर त्यांच्याकडे कसल्याही प्रकारची भीती नाही. हे पाहिल्याच्या नंतर असताना अतिकायानं धनुष्याला बाण लावलेला आहे. मागा सांडून यार गुगळ टिळके पुढे आलाशी तू बाळक माझी वाजताची हाका मर्शी निशंक गायविन. आता धनुष्याला बाण लावून लक्ष्मणजीला टोचून बोलण्याचं कार्य करू लागलेला आहे की प्रभू रामचंद्रांना मागे ठेवून प्रभू रामचंद्रांनी या लहान लेकराला असणाऱ्या युद्धासाठी पुढे कशाला पाठवायचं. आता रणांगणामध्ये आलेला आहेस निश्चित मेल्याशिवाय राहणार नाहीस अशा प्रकारचं बोलू लागलेला आहे. करून अभिमाना मजसे करू मनशिरन माझे 6 वया निर्वाण बाण अंगवना तुझ कैचे. तू एवढ्या अभिमानानं माझ्यासोबत युद्ध करायला आलेला आहेस परंतु माझ्या धनुष्याचा असणारा मार तू सहन तुला होणार नाही. तुझ्यामध्ये ते सामर्थ्य नाही असं लक्ष्मणजीला बोलतात. सुटता मुतान शैली तुझ पळता रणकलोळी लपता भूतळे की नव मस्तळे शोधोनी होळे करले करीतील. माझे जे काही बाण आहेत ते जर एकदा तुझ्या माग लागले तर तू पाताळात जा स्वर्गात जा कुठं जरी लपून बसलास तरी तिथे येऊन तुझा अंत केल्याशिवाय राहणार नाही. हेमपत्री सूक्ष्म बाण सुटल्या घेती तुझा प्राण मजशी करिता रणांगणा व्रतामृडे पावशे. हे लक्ष्मणा माझे जर हेमपत्री नावाचे बाण जर धनुष्यातून सुटले तर एका क्षणात असताना तुझा घात करतील. व कशाला मरायला इथं या ठिकाणी आलेला आहेस असं बोलतात. सांडवनिया धनुष्यबाण शीघ्र पळावे आपण तुझ म्या दिले जीवदान सर्वता जाणे मारिना. आता असणार नाही ना बोला बोला बंद केलं म्हणजे का इथला कशामुळं लग्न कुठं. हा